तुमचा तो व्हिडिओ जो व्हायरल झाला होता जरा होऊन जाऊ दे बघा काय कोण चिदाबाई तुम्ही आले इथं? होय भैरोबा, तुकाराम कुठे गेलाय? नायकांच्या बरोबर येत आहे तो. म्हणजे कुणाच्या घरादाराची राख रांगोळी कराय गेले होते तुमचे नाईक, ज्यांनी स्वार्थाच्या मशालीनं हजारो गोरगरिबांच्या दुरी दलितांच्या सर्वस्वाची राख रांगोळी केली त्यांच्या. ताईसाहेब, असा आडमुठीच्या आड मार्गानं का बोलता? का बोलू नये? यावेळी मान सन्मानांच्या उच्चासनावर बसला असता. आग लागो त्या गुलामगिरीच्या उच्चासनाला. इंग्रजी फौज असेली मोठी म्हणून तिला मिटारावं ते शक्य नाही. महाराष्ट्रानं का शेळपटांना जन्म दिलेला नाही, तर स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचा होम करणाऱ्या नरशुरांची कर्मभूमी ही. मराठ्यांच्या स्वराज स्थापनेचा पाया छत्रपती शिवाजी महाराजांनी अटकेवर घातला आणि त्यावर पेशव्यांनी सुवर्ण कळत त्याचेच नेकदार मी पायी खाऊ. सगळ्यात पहिला प्रश्न हाच असेल की या पॉडकास्टमध्ये तुम्ही ज्यामुळं आला तो एक व्हिडिओ, बरोबर, व्हिडिओ व्हायरल झाला होता, त्या व्हिडिओ बद्दल थोडंसं पहिला सांगा. हे बघा, 1986 हा त्यावेळी मल्हारी मार्तंड अर्थात उमाजी नाईक, आमचे गुरुवारी कैलासवासी महादेवराव मोरे आणि के कुंभार, हा. न्यू भारत नाट्य मंडळ रुई यांनी सादर केलेलं ऐतिहासिक नाटक ऐतिहासिक नाटक. मल्हारी मार्तंड अर्थात उमाजी नाईक, ह्या नाटकाच्या प्रयोगाला मी प्रॉम्प्टिंग द्यायला जात होतो 1986 साली. नाटकाचं नाव काय? मल्हारी मार्तंड अर्थात उमाजी नाईक. हे पूर्ण नावच आहे, मल्हारी मार्तंड अर्थात उमाजी नाईक. मल्हारी मार्तंड अर्थात उमाजी नाईक. ओके. ह्या नाटकाला मी प्रॉम्प्टिंग द्यायला हा. जातो. प्रॉम्प्टिंग Prompting. त्यावेळी आता त्यापैकी दोघं तिघ जण आहेत जिवंत, म्हणजे बाकी जुन्या नाटकांच्या मधले दोघं तिघ जण आहेत, बाकी हयात आहेत. बाकी सगळे मय झाल्यात. आणि त्यावेळी मग भैरोबाच्या भूमिकेत मला आवड जास्त होती. म्हणजे मल्हारी मार्तंडाचा साथीदार भैरोबा, त्या नाटकाचं मला डायलॉग जास्त पाठांतर झाल्यामुळे ते नाटकात मी कवा जाईन असं मला वाटत होतं. त्या नाटकात कमीत कमी मी 5-7 वेळा नाटकात काम केलं. म्हणजे मी कट करतो, सुरुवातला तुम्ही प्रॉम्प्टिंग करायचा. हो हो, प्रॉम्प्टिंग. म्हणजे तुम्ही फक्त बाहेर राहून डायलॉग वगैरे सांगायचा की स्क्रिप्ट पडद्याच्या पाठीमागे, आणि हळूहळू तुम्ही नाटकात आलो. मग त्यातली ती भूमिका एक तुम्हाला आवडली. हा, मग ती भूमिका तुम्ही करायला चालू केला. हो. मग हे बोला. त्या नाटकात भैरोबाची भूमिका आवडल्यामुळं मी त्या नाटकात कमीत कमी 5 ते 6 वेळा आमचा प्रयोग झाला. बर. आणि त्यावेळी नाटकात छंद लागला. त्यानंतर तुझ्या पायात लावणी घुमते हे तमाशापर्यंत नाट्य केलं. तुमचं वय किती होतं त्यावेळी? ते अंदाजे मी तुम्हाला 86ला म्हटलं, 72ला 18 आणि 86 म्हणजे तरी अंदाजे 15-16. ठीक आहे. हो, 72ला माझं वय 18 होतं. 24. हां, तेवढं असेल की 25-24 किंवा 23-24. मग त्या वयात ह्या नाटकाकडे वळायच्या आधी तुम्ही काय करायचं? 1972ला मी नॉन मॅट्रिक झालो. 72ला दुष्काळ झाले. हा, दुष्काळ पडला मोठ्या प्रमाणात. त्यावेळी मग काय गरीब घरची हलकीची परिस्थिती, पुढचे शिक्षण तरतूद झाली नाही. त्यावेळी परत ट्राय केलो बी नाही. घरातली परिस्थिती म्हणजे काय? म्हणजे नाही, कुटुंब संख्या म्हणजे वडील काय शेती कामच करायचं. शेती उदाहरणार्थ 30 गुंठे जमीन, त्याच्यामुळं निम्म कोरड निम्म बागायचं असं होतं. 4 बहिणी 2 मुलं भाऊ आम्ही. ओके. त्यावेळी दुष्काळ पडल्यामुळे कामाला गेल्याशिवाय म्हणजे काय उदरनिर्वाह चालतच नव्हतं. मग त्या 72 साली मी 72 ते 78 पर्यंत मी फड केलो ऊस तोडणीचं. 78ला मी सर्व्हिसला लागलो ऐकोला. ऊस तोडणी म्हणजे मला कळालं नाही. ऊस तोडणी म्हणजे ऊस तोडायचं फॅक्टरीला पाठवून. फडकरे जे गावागावामध्ये फिरतात ते. ओके, ते काम पण केला पहिला. 5-6 वर्ष केलो. नंतर 78ला मी लागलो सर्व्हिसला ऐकोला. तिथे 7 वर्षे 8 महिने ऐकोची सर्व्हिस केली. त्या सर्व्हिस मला मानना दिलो सोडून. परत आणि 2-4 वर्षे लावण्या म्हणजे ऊस तोडलो. नंतर मग खंडित कामं चालू केली. मग त्यानंतर हळूहळू तुम्ही नाटकाकडे कोण घेऊन गेलं मामा तुम्हाला पहिला? इच्छा काय झाली, आमचं चुलते होते धनपाल पोलीस शिपाई म्हणून रयत शिक्षण संस्थेत. त्यांनी त्या के कुंभार संस्थापक अध्यक्ष न्यू भारत नाट्य मंडळचा, ते के कुंभारला काय म्हटलं त्याने, आमचे 2 भाऊ म्हणजे पत्नी मी आणि महावीर उल्ले, त्या दोघांनी तू मला त्या नाटकात पाठवून देतो. आणि मला आल्यावर विचारलं, नाबू तो नाटकात काम करायला पाहिजे. जातो म्हटलं जात्या. त्यावेळी महावीर उल्ले पाटलाची भूमिका केली आणि मी स्वतः नायबराज जोडले भैरोबाचं काम केलं. तेव्हा म्हणजे कसं किती लोक वगैरे किती असायचे? नाटकाला तुम्हाला तुफान गर्दी असायची नाटकाला. कारण आता काय झालंय, आता ह्या मोबाईलमुळे किंवा टीव्हीमुळे लोककला नाही तर पावत चालल्या. त्यावेळी खरोखर हुबे लोककला आम्ही सादर करत होतो.
आलं का लक्षात? आता प्रश्न एक मी नंतर लिहिलाय काय, पण आता तुम्हाला ते आता मुद्दा निघलाय म्हणून विचारतो. आता कसं झालंय, पिक्चर आता टॉकीला बिकीला जाऊन बघायला लागतात किंवा मोबाईलला आता सगळे पिक्चर येते. बरोबर. तुम्हाला काय वाटतं की ह्याच्यामुळे नाटकाचं जरा कमी झालंय किंवा असं काय वाटतं? हो, ह्या मोबाईलमुळं आणि ह्या टी व्हीमुळं नाटकाची किंवा लोककलेची परंपरा कमी होत चालल्या. बरोबर. मग आता नाटकाला वगैरे जास्त लोक नसतातच. आणि 5 पैसा 8 9 महिने आम्ही जागरण करून प्रॅक्टिस करायचं, तालम्या घ्यायच्या आणि 100 लोक येतात. हो, आताच्या तरुण पिढीला नाटक नको आहे. आलं का लक्षात? खरंय. आपण मगाच्या विषयावर येऊया की तुमचा तो व्हिडिओ जो व्हायरल झाला होता इंस्टाग्राम वाजता, त्या व्हिडिओवरती आपण बोलूया. बरोबर. त्या व्हिडिओ बद्दल सांगा, काय नेमका होता व्हिडिओ तो? मी व्हिडिओ म्हणजे मजल्याला मी पाईपलाईनच्या लिकेज काढायला चाललो होतो आणि ह्यांचं आमच्या दोस्ताचं हॉटेल होतं रुई फाट्याला. आणि सहजासहजी काय मला माहिती नव्हतं, काय नव्हतं, मटेरियल बांधलेलं होतं, थंडी दिवस. आणि ह्यांनी केव्हा काय ते मोबाईल लावलं तर मला काय माहिती. नाटला एक डायलॉग म्हणताना मी नाटकात डायलॉग चालू केलो. जरा होऊन जाऊ दे बघा काय होतं. उभा राहून राहू दे काय, आसूपासूनच करा. कोण? जिजाबाई तुम्ही आले इथं? होय भैरोबा. तुकाराम कुठे गेलाय? नायकांच्या बरोबर येत आहे तो. म्हणजे कुणाच्या घरादाराची राख रांगोळी कराय गेले होते तुमचे नाईक, ज्यांनी स्वार्थाच्या मशालीनं हजारो गोरगरिबांच्या दलितांच्या सर्वस्वाची राख रांगोळी केली त्यांच्या. ताईसाहेब असं आडमुठीच्या आड मार्गानं का बोलता? का बोलू नये? यावेळी मान सन्मानांच्या उच्चासनावर बसला असता. आग लागो त्या गुलामगिरीच्या उच्चासनाला. इंग्रजी फौज असेली मोठी म्हणून तिला मिडारावं ते शक्य नाही. महाराष्ट्रानं का शेळपटांना जन्म दिलेला नाही, तर स्वातंत्र्यासाठी सर्व स्वतः होम करणाऱ्या नरशुरांची कर्मभूमी. मराठ्यांच्या स्वराज्य पाया छत्रपती शिवाजी महाराजांनी अटकेवर घातला आणि त्यावर पेशव्यांनी सुवर्ण कळत त्याचेच नेकदार मी पायिक आहोत. वा वा वा, क्या बात आहे. मस्त. म्हणजे हे आता लाईव्ह बघितल्यावर एवढं भारी वाटतंय. त्याला एखादं बॅकग्राऊंड म्युझिक वगैरे लावलं तर. कॅमेरा चालू आहे का? असू दे तुम्ही बोला. नाही, प्रत्यक्षात जर आता अभिनय ड्रेस असतं की नाही, अंगावर काटो उभा राहायला पाहिजे माझ्या भाषणाला. क्या बात आहे. व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतर जरा जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचायला लागलं. मग आता आपण जरा मगाच्या विषयाकडे जाऊया की बाबा तुमचं लहानपण म्हणा किंवा नाटकात गेलेला, तुम्ही मगाशी म्हटलं की बाबा काही लोकच आहेत सध्या किंवा आता बाकीचे लोक नाही आहेत. बरोबर. मग ती त्यांच्या बरोबरच्या आठवणी काय आहेत का? किंवा तुम्ही किती जण असायचं नाटकाच्या प्रॅक्टिस साठी किंवा कसं असायचं? मल्हारी मटण नाटकाला एकूण 13 पात्र, शिपाई अधिक ते भैरोबाचं किंवा ते मल्हारी मटण साथीदार असे एकूण 13 पात्र. आणि त्यात 2 लेडीज पात्र, एक मुरली म्हणून आणि एक जिजा म्हणून उमाजी नायकाची भण. हे असे एकूण 15 कलाकार होते. मग प्रमटिंग इतर वगैरे ते वेगळं आहेत. मग त्यावेळी कालानंतर आमचे गुरुवारी कैलासवासी महादेवराव मोरे आणि के कुंभार यांनी काय म्हटलं, ज्यावेळी मल्हारी मर्तन पुणे जिल्ह्यातील भिवडी गाव आहे, त्या भिवडी गावात माझं एक त्या नाटक होऊ दे त्या गावात जन्मभूमीत, असे गुरुवारी माझे महादेवराव मोरे काय म्हणत होतं. आम्ही ते काय साल आठवना, त्यावेळी मी असेल अंदाज, त्यावेळी आम्ही नाटक करून आलं. त्या नाटक करून येताना आमच्या त्या गुरुवार्याला सासवडपासून 360 ताप चढला. सलाईन लावून तसं ते कार्यक्रम केलं काय तर, म्हणजे निमशिम केलं. मूळ भूमिकाच होती मल्हारी मटणाची. त्यावेळी आजार खात्यात त्यांनी काम केलं आणि नंतर 15 फेब्रुवारी ते 15 दिवस आल्यानंतर मयत झालं. काय सांगायला? त्यांच्या बरोबरच्या काय आठवणी तुमच्या? आठवणी काय तुम्हाला सांगू काय, मी 1972 पासून मला 3रा भाऊ मानत होतं. आलं का लक्षात? त्यांनी लिंगायत मी जायनाचा, पण मला 3रा भाऊ मानत होतं. बट त्या पद्धतीने मी वागलो बी आणि अखेरपर्यंत मी त्यांना साथ देत गेलो आणि मला भाऊ मानत होतं. त्याने मेन भूमिका करायची. आतापर्यंतच्या प्रत्येक प्रयोगामध्ये त्यांनी मेनच भूमिका केली. शेवटच्या एका प्रयोगाला नाही बा, 2017 साला सुळकुलला केलो. त्यावेळी तेवढं मतून मय झालेलं होतं. त्याच्यात चुलत भावानं वासू मोऱ्यानं काम केलं. त्यांचं नाव काय होतं पूर्ण? महादेवराव शिवराव मोरे. ते पण तुमच्या बरोबर नाटकात असायचे. मग अशा अजून काही सवंगडी म्हणा किंवा जवळची मित्रमंडळी असे कोण? जवळचे आता त्यांचाच वारसा चालत आलाय. कलिशा कुंभारचा मुलगा म्हणजे राजाराम कल्लाप्पा कुंभार, त्यांनी आता चालू केले. मी त्यात चालू 2 नाटकात मी काम केलो नाही.
एक मागच्या 2 वर्षाच्या पाठीमाग पोटारे 2 आणि खुनी कोण हे नाटक झालं, मी काही गेलो नाही. आणि चालू बी आता नाटक चालू आहे घुंगरात गुंतला रंगला पाटील म्हणून तमाशा. घुंगरात रंगला पाटील, काय बात आहे, नाव भारी आहे. तर मला त्यातली भूमिका आहे जरा होती चांगली, पण कुठली भूमिका द्याल ते हार्बा म्हणून धनगरच काम आहे. आणि मला वाटतं पाटलाची भूमिका द्याल. नाही, पाटलाची भूमिका आमच्या चुलत भावाने केलाय, भाऊरने केलाय. अगदी बरोबर. मग मला त्या आमच्या माहुरुल्याला पाटलाची किंवा सावकारीची भूमिका कायम त्याला देतात. तसे गडी भारदास आणि जरा त्या पद्धतीचा माणूस. मला अजून एक सांगा, मूळचं गुण पाहिजे. बरोबर मनापासून यायला पाहिजे ना भूमिका करण्यासाठी.